पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हे सर्वशक्तिमान आबा पित्या, स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आज सर्वांना आम्हाला ह्या सायंकाळच्या सुंदर वेळी तू एकत्र आणलेला आहे आणि प्रभू तुझे वचन ऐकण्यासाठी प्रभू आणि तुझ्या वचनातील रहस्य जी आहेत ती जाणून घेण्यासाठी तू आम्हा सर्वांना एकत्र आणलेला आहे प्रभू. प्रभू, ह्या दिवसांमध्ये आम्ही शिकत आहोत की आज्ञाधारकपणा आमच्या जीवनामध्ये हा सर्वात टॉप प्रायोरिटी आहे प्रभू. आणि खरं ख्रिस्ती जीवन जर आम्हाला जगायचं असेल तर आम्हाला आज्ञाधारक राहावं लागेल. मग कदाचित त्यासाठी आमच्या जीवनातली परिस्थिती कशीही असो किंवा कुठल्याही प्रसंगातून आम्ही जात असो प्रभू, परंतु आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगावं लागेल प्रभू. आणि आज्ञाधारकपणासाठी कुठल्याही प्रकारचा पर्याय किंवा सबस्टिट्यूट आमच्याकडे अवेलेबल नाही प्रभू. मग कुठल्याही प्रकारचे उपास, तापास, प्रार्थना किंवा कुठल्याही प्रकारचे आपण सॅक्रिफायसेस प्रभू हे ओबिडियन्सला पर्याय ठरू शकत नाहीत. हे आम्ही शिकत आहोत प्रभू तुझ्या वचनाद्वारे, की जेव्हा आम्हाला शमूएलाच्या पुस्तकात आम्ही वाचतो की तुला प्रभू यज्ञ किंवा तुला होम ह्यांची गरज नाही प्रभू, तर फक्त तुझी आज्ञा पाळणे आणि तुझं वचन ऐकणे हे माणसाचं प्रथम कर्तव्य आहे. आणि प्रभू त्यासाठीच तू आम्हाला सर्वांना निर्माण केलं आहे प्रभू. प्रभू, आम्ही मत्तेमधील शुभवर्तमानातील त्या दाखल्यातून शिकतो की आम्ही सर्वजण त्या चांगल्या आणि विश्वासू नोकरांसारखे असावे प्रभू, ज्यांनी त्यांना दिलेले टॅलेंट्स, गिफ्ट्स सर्व काही वापरले आणि ते मल्टिप्लाय, ते बहुगुणित करून आणले प्रभू. प्रभू, आमच्याकडे जे काही आहे प्रभू ते सर्व तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू. आणि आम्हाला प्रमोशन, आम्हाला बढती देखील फक्त तुझ्यापासूनच मिळत असते प्रभू. ती कुठल्या माणसाद्वारे मिळत नाही, तर ती माणसांकडून मिळत नाही, तर ती तुझ्याकडून मिळते आणि माणसांच्या द्वारे मिळू शकते. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो ह्या टीचिंग्स प्रभू आम्हाला ह्या दिवसांमध्ये तू देत आहे प्रभू. आज ह्या लेक्चर्स, ह्या सेशन्स मध्ये आम्ही जे काही शिकू ते आम्ही विश्वासाने घोषित करतो की आम्हा सर्व लाईव्ह पार्टिसिपंट्सना ते समजलेलं आहे. आणि ते समजण्यासाठी प्रभू तुझा प्रभू तू आम्हा सर्वांना आध्यात्मिक समंजसपणा दिलेला आहे असं आम्ही घोषित करतो. आणि प्रभू, ही टीचिंग्स फक्त आम्ही स्वतःसाठी न ठेवता दुसऱ्यांच्या फायद्यासाठी आणि तुझ्या राज्यासाठी ते मोकळ्या करत आहोत, अशी प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. Praise God. Praise God, brother. Praise Can you God. see me? Yes, we can see you. Can you see me? Is the line okay? Yes, we can see you. The line is fine. Put on your video. No, I'm just setting up my video. Okay. I hope it is coming now. Yes, brother. Praise God. Praise God. Thank you, Jesus. So what was the last point that we learned in obedience? The last one. It's 1 Samuel, no, brother, scripture. About the prophet offering sacrifice. Okay. Yeah. So let's go today. Father, we thank you as you have opened our hearts and minds to receive your word of knowledge, the word of truth. In the glorious name of Jesus. Amen. Amen. So, praise God. Praise God. So you can write down the first line. My obedience is the miracle magnet that keeps the presence of God around me. That? My obedience is the miracle magnet That? Presence of God. Presence of that God. keeps the presence of God around me. I didn't get the word that you said, that gives or keeps, or what is it? Sorry? My obedience is the miracle magnet that Keeps the presence of God of God. around me. Okay.
Okay, Papa, you can go ahead. So that is in Psalms 15 verse 1 and 2. या सो आपण बघत आहोत की आज्ञाधारकपणा काय आहे त्याचा आपण एक पॉइंट आता सुरू करत आहोत. सो माझा आज्ञाधारकपणा हे एक मिराकल मॅग्नेट म्हणजे अतिशय जादूचं असं चुंबक आहे. जादुई चुंबक जे काय करते तर प्रभूचा सहवास हा नेहमी माझ्या भोवती येत असतो जेव्हा मी आज्ञाधारक राहते. त्यासाठी आपल्याला स्क्रिप्चर आहे स्तोत्र अध्याय 15 वचन 1 आणि 2. Lord, Lord, who shall abide in thy tabernacle? Who shall dwell in thy holy hill? He that walketh uprightly and worketh righteousness and speaketh the truth in his heart. So praise God. Praise So God. the person who speaks the truth, the person who walks in righteousness, the person who is upright, praise God. The Bible says, such a person shall abide in the tabernacle of the Lord. Such a person shall abide in the presence of God and dwell in his holy hill. So we know that whenever the presence of God showed up, God always gave victory to the people concerned. So the more and more I walk upright, I walk in obedience, I am able to speak the truth of the Lord in my heart, and I also experience his awesome presence that gives victory. For example, the Bible says the Lord was with Joseph and he was a prosperous man. The Lord was with Abraham and he was made the father of many nations. The Lord was with Moses. The Lord was with Timothy. The Lord was with Jesus, and therefore God anointed Jesus of Nazareth with the Holy Spirit and with power, that he went about doing good and healing all who were oppressed by the devil, for God was with him. Amen. So every time God is with you, there is going to be the presence of God, and the presence of God will always lead you into awesome victory, into deliverance, into every good thing in Jesus' name. Amen. Amen. सो आपण बघतो स्तोत्र संहिता अध्याय 15 वचन 1 मध्ये स्तोत्र काय सांगते आपल्याला. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो. सो वचन स्पष्टपणे आपल्याला सांगते की प्रभूचं सानिध्य त्याच लोकांबरोबर राहील जे सात्विकतेने वागतात आणि नीतीने चालतात आणि जे मनापासून सत्य बोलतात. आणि म्हणून आपण बघतो की देव जो आहे तो पुढे आपण पाहतो देव अब्राहमाबरोबर होता, मोशे बरोबर होता, तिमोथी बरोबर होता आणि आपण बघतो की प्रभू देव स्वर्गीय पिता येशू बरोबर सुद्धा होता. आणि वचन म्हणते की त्याने त्याला अशा प्रकारे अभिषेक केला, पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने प्रभू येशूला अभिषेक केला गेला आणि तो सैतानाची सर्व कृत्ये नष्ट करत आणि जे सर्व आजारी होते त्यांना बरे करत तो सर्वत्र फिरत राहिला. आणि म्हणून जेव्हा आपण आज्ञाधारक असतो तेव्हा देव स्वतः आपल्या बरोबर हजर असतो. त्याचं अस्तित्व आपल्या प्रत्येकाबरोबर असते. आमेन. येस ब्रदर. Brother, you're mute. Praise the Lord. Praise God. The Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. So the more and more I obey God's word, the more and more I experience the presence of God, and the presence of God will take me into the Holy of Holies, and that's where I experience the victory of the Lord. The Lord begins to fight my battle. Mountains melt like wax in the presence of God. In the presence of God, God shows us
there is fullness of joy, and He shows us the path of our life. And all this happens when I make a decision to obey the Lord. Amen. आणि मग जेव्हा आपण प्रभूची आज्ञा पाळण्याचा आपण ठरवतो, त्यावेळेला काय होतं, तर आपण पूर्णपणे प्रभूचा अभिषेक आपल्या प्रत्येकावर येतो आणि आपण त्या जागेत पोहोचतो, म्हणजे होली ऑफ होलीज, जिकडे पवित्रापेक्षा पवित्र असा, म्हणजे अतिपवित्र असा प्रभू हजर आहे. आणि मी अनुभव करतो एक प्रकारचं प्रचंड सामर्थ्य, की ज्या प्रभूच्या समक्षतेमध्ये पर्वत वितळतात आणि आपण एक विजयी जीवन आपण जगायला सुरुवात करतो आणि आपण एका पाथ ऑफ लाईफ, म्हणजे जीवनाचा मार्ग आपल्याला दिसू लागतो. जेव्हा आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगू लागतो आणि मग फुलनेस ऑफ जॉय आहे तिकडे. पूर्णपणे जो परिपूर्ण आनंद आहे, तो प्रभूच्या सहवासामध्ये आपल्याला मिळत राहतो. जेव्हा आपण वचनाप्रमाणे चालतो, प्रभू स्वतः आपल्याबरोबर हजर असतो. Yes. Praise God. So the next point is obedience to the word of God will require a personal knowledge of the word of God. Our obedience to the word of God will require a personal knowledge of the word of God. Now we know that Paul had a great knowledge and great revelation of the word of God. And that's why he was having deeper insights and deeper truths and revelations. Now Timothy was working under him. So he began to mentor Timothy in pursuing the wisdom of God and began to tell him in 2 Timothy chapter 2, verse 14 onwards. Two Timothy 2:14. Okay. Of these things, put them in remembrance, charging them before the Lord, that they strive not about words to no profit, but to the subverting of the hearers. So let's start with 13, Baba. Then he gives us the instruction. Now this is what Paul is giving this instruction. Okay. If we believe not, yet he abideth faithful. He cannot deny himself. So if we believe not, yet he abideth faithful. So God is faithful, even though we have unbelief. God will not deny himself. He is true to his word. Amen. 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 So the Lord is, Paul is giving 4 commands to Timothy and telling him, I want you to keep knowing the truth so that you will be able to apply the truth. Amen. 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 So also today and every evening we come over here to listen to the word of God. The reason we come is not to get the head knowledge, but to apply the truth in our life so that that truth will set our life on fire for God. Amen. 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 So the first one is he reminds Timothy to remind men of the facts that even though you are not faithful, God is always faithful. So abide in God, he will always keep his word. Then verse 14. Of these things, put them in remembrance, charging them before the Lord, that they strive not about words to no profit, but to the subverting of the hearers. What is subverting? I'll just check another version, Papa. I don't know what is this subverting.
डिस्ट्रक्शन. Is it a conflict words? There are people who come and cause conflict and contentions between the Christians, One among minute. the Christians. I'm just putting the amplified version. Okay, just hold on. 2 Timothy 2:14 says, "Remind the people of these facts and solemnly charge them in the presence of God to avoid petty controversy over words, which does no good and upsets and undermines and ruins the faith of those who listen." Praise God. So there's going to be contentions and there's going to be arguments and all those things. So put that people to remembrance that all that they are doing is profiting nothing, but only destroying the simple people's faith. Does this happen in today's world, Baba? Yes. Read that amplified again, Baba. I just put Amplified Classic also for a different version. Remind the people of these facts and solemnly charge them in the presence of the Lord to avoid petty controversy over words, which does no good, but upsets and undermines the faith of the hearers. That is Amplified Classic version. So we should avoid petty controversy over words, which does no good for the faith of the people, because if we are going to put people in doubt, we should not put people in doubt with our words. Is that it, Papa? Yeah, But the Smita has given the meaning disputing. disputing. Yeah, that's what contentions, disputing. Yes. So there are people who come and cause confusion and dispute, and they put doubts among the people when people are studying the word of God and understanding the truth. So he says, keep these people away from you and do not allow these people to destroy other people's faith. Okay. Yeah. या सो आपण ट्रान्सलेट करूया की आपण वचन बघत आहोत. Because these people who are coming to cause dispute or contentions are mostly not the doers of the word, but they come because they have the knowledge of the word in their head, and they want to show how smart they are, but their own life is miserable. Means they have only head knowledge, not heart knowledge, no, Papa? Yes. येस. सो आपण इकडे बघत आहोत की ओबिडियन्स जो आहे देवाच्या वचनाद्वारे येणारा जो आज्ञाधारकपणा आहे त्यामध्ये आपलं पर्सनल नॉलेज म्हणजे स्वतःचं जे ज्ञान आहे ते पण तितकंच आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल आपण संत पौलाच्या जेव्हा आपण जीवनाकडे पाहतो तर ऑलरेडी त्याला देवाच्या वचनाचं खोल ज्ञान होतं आणि त्याच्याकडे अगदी डीपर म्हणजे अतिशय सखोल असं प्रकटीकरण आणि अशी सत्य त्याच्याकडे होती. आणि जेव्हा तिमोथी जो त्याचा पौलाच्या हाताखाली आहे त्यावेळेला तिमोथीला तो काही गोष्टी सांगतो ज्या गोष्टी आपण वाचतो तिमोथीला दुसरे पत्र अध्याय 2 वचन 13 मध्ये 13 आणि 14 मध्ये तो त्याला काय काय सांगतो. त्याला संत पौल त्याला काय सांगतो, आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. म्हणजे इकडे पहिली गोष्ट त्याला संत पौल आठवण करून देतो की देव विश्वासू आहे आणि आपण जरी अविश्वासू झालो तरी पण देव त्याच्या वचनाप्रमाणेच वागतो. तो वचनाविरुद्ध जाऊ शकत नाही. पुढे 4 गोष्टी संत पौल त्याला सांगतो वचन 14 मध्ये. तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे. त्यांना प्रभू समोर निक्षून सांग की शब्दयुद्ध करू नका. ते कशाच्याही उपयोगी पडत नाही तर ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते. आणि इकडे 4 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट प्रभू विश्वसनीय आहे. आपण अविश्वासू झालो तरी पण तो विश्वासू राहतो आणि आपण देवामध्ये राहिलं पाहिजे कारण तो त्याचा स्वतःचा शब्द पाळतो. आणि जे कोणी असे शब्दयुद्ध करत आहेत त्यांना सांगा की त्याचा काही फायदा नाही
आणि अशा लोकांना जे आपल्यामध्ये फूट पाडतात किंवा आपला नाश करतात, त्यांना तुमच्यापासून दूर ठेवा. हेच ब्रदर. Verse 15. Just a minute. Study to show thyself approved unto God, a workman that needeth not to be ashamed, rightly dividing the word of truth. Then But shun profane and vain babblings, for they will increase unto more ungodliness. so he has given him 4 commands. The third one is study to show yourself approved unto God. So study to show yourself approved unto God means study in such a way that even God is pleased with your study and application of what you're studying. So when you're studying that, you will be God's workmanship, unashamed, and dividing the word of truth. In other words, you will be taking decision that will not put you to shame, and at the same time you will be using the wisdom of God to divide the word of truth, means between the truth and the lie. Amen. And when you do that, then don't get involved with shun profane and vain babblings, because through this there comes more and more of wickedness and all other things. Praise Ungodly. God. Praise God. Praise God. Bible is full of study. या. आणि पुढे आपण वाचतो वचन 15 आणि 16 मध्ये की अजून संत पौल तिमोथेला काहीतरी सांगत आहे. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील. सुसंत पौल तिमोथेला इकडे काही सूचना देत आहे, मार्गदर्शनपर सूचना. तिसरी सूचना जी आहे ती आहे स्टडी टू शिअर. देवाची आपण सगळेजण आहेत इकडे. शेवटी जो आहे वचनाचा भाग वचन 15 मध्ये की तू अभ्यास कर, म्हणजे वचनाचा नीट अभ्यास कर, जेणेकरून तू स्वतःला तिकडे चांगल्या रीतीने प्रभू समोर सादर करू शकेल. सो वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो त्याला सांगतो की तू देवाची हस्तकृती आहे. तू कधी न लाजणारा आणि देवाचं सत्याचं वचन नीट सांगणारा असा हो. आणि पुढे त्याला म्हणतो की जे अनितीची बडबड करतात, रिकामी बडबड, त्यांच्यापासून दूर राहा. खोटेपणा ह्यामध्ये नेहमी विभागणे करणारे अशी ते लोक असतात, जे खूप बडबड करतात. त्यांच्या तोंडातून कधी कधी खरं आणि खोटं हे तितक्याच सारखेपणाने निघत असते. आणि कधी कधी त्यांना म्हणजे खरं आणि खोटं ह्यांची नेहमी ते अशी फारकत करत असतात. त्यांना दोन्ही गोष्टी लोकांना ते सारख्याच प्रभावीपणे सांगत असतात. सो संत पौल त्याला सांगतो तिमोथेला की तू अशा लोकांपासून दूर राहा. Praise God. Praise God. I thought my connection is gone. So the next one is my obedience to God's instruction only proof of my love for God. My obedience to his instruction is the only proof of my love
for God. Thank you, Jesus. Thank you, Jesus. So in 1 John 2:5 to 4 to 4, 5, I don't know. 1 John 2:5. 1 John 2:5. The word of God says the one who keeps his commandment to in him is the love of God perfected. Yeah. You can read in Marathi, Sylvia. ओके. सो आपण तिसरा पॉइंट इकडे पुढचा पॉइंट बघतो की माझा जो आज्ञाधारकपणा आहे तो म्हणजे प्रभू माझ्या जीवनामध्ये जे कार्य करतो किंवा मी माझं प्रभूवर जे प्रेम आहे ते मला दाखवायचं असेल तर माझ्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे मी त्याच्या वचनाशी आज्ञाधारक राहतो. आपण वाचतो योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 4 मध्ये, मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. Praise God. प्रेज गॉड. So the one who keeps his commandment in him is the love of God perfected, and now is in the Lord and the Lord is in him. So every day we have so many opportunities to practice of keeping the word of God. येस. For example, now in the morning we started, then in the afternoon I finished, then I went to Melbourne, and then I had a break. And during the break there was families who came to meet me. Now I'm talking, and now in another 2 hours again they will. So whatever God has blessed me, I want to share it with others in abundance. And when you know and you know how much the love of God has perfected in you and how much the love of God has actually worked in you, now you're releasing येस. the love of God out of you into the lives of others. So my obedience to keep the word of God in my everyday life is going to make a very, very big impact in my life. That we will know the Lord, Lord know us absolutely clean. आमेन. Thank you, Jesus. Praise God. सो आपण वाचतो अध्याय 2 वचन 5 मध्ये की जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळते की आपण त्याच्या ठायी आहोत. सो ब्रदर आपल्याला त्यांच्या स्वतःबद्दल सांगत आहेत की ते सकाळपासून ऑलरेडी इंग्लिश सेशन सुरू होतं. नंतर मला वाटतं परत 2-3 सेशन्स आणि आता पुन्हा मराठी आणि नंतर 2 तासानंतर पुन्हा मेलबर्न सेशन आणि इन बिटवीन हा जो ब्रेक आहे त्याच्यामध्ये पण काही लोक त्यांना भेटण्यासाठी येत असतात. सो हे रात्रंदिवस कार्य सुरू आहे देवाच्या. आणि अशा वेळेला आपण बघतो की लव्ह ऑफ गॉड म्हणजे आपल्या अंतःकरणात प्रेम आहे ते दुसऱ्यांच्या जीवनापर्यंत आपल्याला पोहोचवता आलं पाहिजे. सो ब्रदरच्या जीवनावरून आपण समजू शकतो साक्षीवरून की त्यांच्यामध्ये जे देवाचं प्रेम अंतःकरणामध्ये भरलेलं आहे ते दुसऱ्यांच्या जीवनात पोहोचवण्यासाठी त्यांची रात्रंदिवस ही धडपड सुरू असते. आणि म्हणून आपल्याला दिसतं की ते थकलेले आहेत किंवा त्यांना झोप येत आहे तरी पण त्यांचं हे जे कार्य आहे ते थांबत नाही. ते झोपेमध्ये पण प्रीचिंग करत असतात आणि असा एकमेव प्रीचर असेल की जे झोपेत सुद्धा प्रीचिंग करतात आणि ते एकदम ॲक्युरेट असतं, एकदम करेक्ट असतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांची लिंक आहे ती पण त्यांना कशी मला तर काही समजत नाही ते. पण ते नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते अगोदरच्या That is me most of the time. Woke Papa up with what you said just now. You woke him up. No, even I get surprised, by the time when I open my eyes, I'm wondering what am I talking. Praise God. But you are still talking what is accurate, Papa. Praise God. Now sitting there, I went off to sleep. Do you know that? Now it is Brother, very your common. camera Everyone went knows like that this. Your mobile went like down.
तो It fell मोबाईल down. पेटवून या My mobile also fell down from my hand. या So you can understand the sleep that is trying to knock me off. Um, but all that I have to do is stand up and start walking now. प्रेज गॉड. The joy is you're still on the job. Huh? The joy is you're still on the job, sleeping or no sleeping. It is all about, I know the congregation are not angry with me. You are not angry with me. Nobody's angry. So what is the problem? Problem. Yes, praise God. Praise God. Anyway, we do everything for the Lord. The Lord has got no problem. Amen, amen. Huh? Praise God. Praise God. Yes. Praise God. So the love of God is perfected. It means I get more and more opportunity to apply the word, and the more and more I apply the word, teaches me to walk in agape love. Amen. सो आपण वचन बघतो की देवाची प्रीती योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 5 मध्ये की त्याची प्रीती जी आहे ती आपल्यामध्ये खरोखर पूर्णत्व पावली आहे आणि म्हणून जितकं मी जास्तीत जास्त देवाचं वचन जे आहे ते माझ्या जीवनामध्ये वापरायला सुरुवात करतो तितके जास्तीत जास्त हे वचन जे आहे ते माझ्या जीवनामध्ये कार्य करू लागते. So the more and more I apply the word, the more and more the love of God is perfected, and the more and more the word of God is perfected, the more and more life is being changed. Amen. Amen. So life begins to change, people's life begin to change. Everywhere you go, you listen to everybody. Amen. Praise God. प्रेज गॉड. सो जितकं जास्तीत जास्त आपण देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये वापरत जातो त्याप्रमाणे जीवन जगतो तितकी देवाची प्रीती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्णत्व पावलेली असते आणि मग आपण पाहतो की त्याद्वारे आपलं जीवन बदलू लागते आणि फक्त आपलं जीवन बदलते इतकंच नाही तर आपण इतरांसाठी एक आशीर्वाद एक ब्लेसिंग म्हणून जगायला सुरुवात करतो. So disobedience to God's word or disobedience to God will always produce devastating consequences. या आणि म्हणून देवाच्या वचनाला जेव्हा आपण त्याच्याप्रमाणे जीवन जगत नाही त्याचे परिणाम हे सुद्धा अतिशय उद्ध्वस्त करणारे असे परिणाम असू शकतात आणि असतात. या So when you go to Proverbs chapter 1, 28 and 29, you will get that answer over there. Disobedience to God will produce devastating consequences. Proverbs 1. 28, 29. मग आपण वाचतो त्यासाठी नीतिसूत्र अध्याय 1 वचन 28 आणि 29 हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की जे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाही त्याचे परिणाम काय आपल्या जीवनावर होत असतात. Then shall they call upon me, but I will not answer. They shall seek me early, but they shall not find me. For that they hated knowledge and did not choose the fear of the Lord. So that is what happens when a person does not want to change his life. The person hates the knowledge of the word, doesn't want to do anything with the knowledge of the word. When all these things happen, it creates a problem. And that disobedience only brings destruction in a person's life. Praise God. Praise God. Thank you, Jesus. थँक्यू जीसस. And go the 30th and 31. They would none of my counsel. They despised all my reproof. Therefore shall they eat of the fruit of their own way and be filled with their own devices. So is it dangerous? Very. येस. See, It will cause a lifetime destruction. Some of them get into a destruction that they find it very difficult to ever come out of that.
And that is why it is better to take the counsel of the Lord and to seek Him, His word. Very important, obey His word. Yes. Praise God. प्रेज गॉड. आपण पाहतो नीतिसूत्रे अध्याय 28 आणि 29 मध्ये, अध्याय 1 वचन 28 आणि 29. समयी ते मला हाक मारतील, पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधितील, पण मी त्यास सापडणार नाही. कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही. सो आपण पाहतो की जे जे कोणी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणार नाहीत, त्यांच्यासाठी प्रभूने काय शिक्षा किंवा त्यांचा जे शेवट आहे तो ठरलेला आहे. तर प्रभू म्हणतो की ते मला हाक तर देतील, पण मी उत्तर देणार नाही. ते मला शोधतील, पण मी त्यांना सापडणार नाही. आणि कारण त्यांनी माझे भय मान्य केले नाही, त्यांनी माझ्या वचनाप्रमाणे जीवन जगलं नाही. सो हे खूप डेंजरस आहे. आपण मनुष्यापेक्षा देवाची मसलत किंवा त्याचं काउन्सिल घेतलं पाहिजे. आपण त्याला शोधलं पाहिजे, त्याचं राज्य शोधलं पाहिजे. Isaiah 1:19 and 20 gives you the answer. Isaiah 1:19 and 20. Isaiah. Doesn't matter, she will do it. If you be willing and obedient, you shall eat the good of the land. Wow, say that again. If you be willing and obedient, you shall eat the good of the land. One more time. If you be willing and obedient, you shall eat the good of the land. Praise So God. why is it that some people are not able to eat the good of the land? When They they are are not obedient. and obedient. Huh? If we are not willing and obedient. Praise God. Praise God. So people are champion in obedience or people are champion in praying? In praying. People are champion in obedience or people are champion in going to church? Going to church. Praise God. प्रेज गॉड. What? The Lord is speaking to each one of us loud and clear. For everybody to understand that if I be willing, not by force, willing and obedient because I love God, okay, then Yes. God is promising me that He will provide everything and look after me. Praise God. There will be not one thing lacking in my life because I will be eating the good of the land. Wherever God has planted me, okay, God's blessing will be there on me. Amen. Wherever. Amen. And verse 20, if you But refuse, if you refuse and rebel, you shall be devoured by the sword. For the mouth of the Lord has spoken it. so does anything just happen without a cause in people's life? No, Now that we understand the word of God, can anything happen in somebody's life without a cause? no way. Because the Bible clearly says, if you refuse, rebel, you shall be devoured by the sword. It is my own doing. It is my own choice. Yes, correct. Yes. This is all our stories, Papa. If we introspect in our life, we find ourselves, at least I'll find myself having the consequences of what I did. Praise God. I cannot प्रेज गॉड. speak about anybody else, I'll speak about my own self. Yeah. But, Thank you, Jesus. but thank God for the truth. Now, Yes, yes, yes. praise God. Definitely thank God for the truth. Okay. या.
सो आपण पाहत आहोत की यशया, आपण एक स्क्रिप्चर पाहत आहोत. यशया अध्याय 1 वचन 19 आणि 20. तुम्ही माझे ऐकावयाला मान्य व्हाल, तर भूमीचे उत्तम फळ खाल. तुम्ही अमान्य होऊन बंड कराल, तर तलवार तुम्हाला खाऊन टाकील. कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. सो आपणा सर्वांना प्रभू स्पष्ट सांगत आहे की आपण जर त्याच्या जे वचन आपण वचन मान्य केलं नाही, तर आपण भूमीचे फळ खाऊ शकत. त्यापैकी किती जण चॅम्पियन आहेत फक्त प्रार्थना करण्यामध्ये किंवा चर्चला जाण्यामध्ये, तर खूप जण चॅम्पियन आहेत. परंतु प्रभू आपल्याला स्पष्टपणे इकडे सांगत आहे की मोठ्याने सांगत आहे की जर मी ओबे करण्यासाठी तयार असेल, आज्ञा पाळण्यासाठी तयार असेल, तर प्रभू माझी काळजी घेतो. मग आणि एक गोष्ट म्हणजे प्रभूने जिकडे आपल्याला लावलेलं आहे, जिकडे आपल्याला पेरलेलं आहे, तिकडेच आपल्या सर्वांना फळ द्यायचं आहे. आणि म्हणून प्रभू ते आपल्याला ही गोष्ट सांगत आहे की त्याचे ऐकणे आपल्याला मान्य करावेच लागेल. So my next one is, my obedience guarantees that God will always respond favorably to my request. My obedience guarantees that God will always respond favorably to my request. One John 3:22. My request. One John. There's a person by the name Jesus lifting his hand up, He lifted. and then we can read it, please. Yeah, Yeah, brother, wants to answer. Vision. We just finished this verse, Papa, then we'll take him. Okay. One John 3:22. And whatsoever we ask, we receive of him, because we keep his commandments and do those things that are pleasing in his sight. Shall I read 23? Yeah. And this is his commandment, that we should believe on the name of his Son, Jesus Christ, and love one another as he gave us commandment. So here he says, whatever we ask, we receive of him because we keep his commandments. So when you are in obedience, you have a blank check from God. God is pleased, and the favor of God is active and is flowing and manifesting in our life. Is it that God is going to do it? No, that is how the system is. If we do what his word says, then the system of heaven is activated. If I don't do what he says, then I'm tapping into the wrong kingdom and switching on the wrong switch, which is self-destruction. And that is why God says that we need to be careful that I always activate the word of God and not the word of the world. Amen. Yeah. आपण वाचत आहोत योहानाचे पहिले पत्र अध्याय 3 वचन 22 आणि 23 मध्ये आपण बघूया. आणि आपण जे ते त्याच्यापासून आपल्याला मिळते. आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. त्याची आज्ञा ही आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी.
सो इकडे स्पष्टपणे वचन म्हणते आपल्याला की प्रभूची इच्छा एकच आहे की आपण सर्वांनी त्याची आज्ञा पाळावी. जर आपण त्याची आज्ञा पाळली तर मग साहजिकच प्रभू आनंदी होतो आणि त्याचा अनुग्रह, त्याची कृपा जी आहे, फेवर जो आहे तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ऍक्टिव्हेट होत असतो आणि ते ऑटोमॅटिक होत असतं. म्हणजे त्यासाठी काही करायची गरज नाही. जे त्यांच्या जीवनामध्ये देवाचा अनुग्रह आपल्याला वाहताना दिसतो, आपल्याला कार्य करताना दिसतो. आणि जर आपण तसं करत नाही तर आपण वेगळ्या किंगडमवर, म्हणजे आपण देवाच्या राज्यामध्ये जर जात नाही तर आपण दुसऱ्या राज्यामध्ये जात असतो. ते म्हणजे सैतानाचं राज्य आहे आणि आपण देवाचं वचन ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. जिकडे वचन स्पष्टपणे म्हणते 22 आणि 23 की त्याची आज्ञा जी आहे की आपण येशूच्या नावावर विश्वास ठेवावा आणि आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे आवडते ते आपण करीतो. सो जे काही आपण मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळत जाते. इतकं स्पष्टपणे आपल्याला वचन सांगत आहे. आमेन. Hello, Papa, are you there? This one, Austin. Yes, brother, he's there. Brother Austin, you can unmute. हाँ ब्रदर, प्रेज गॉड। आपको बहुत टाइम से मिलने का था, लेकिन आपको एक सवाल पूछने का था मुझे। मैं क्यों बोल रहा हूँ, क्योंकि मेरे को काम करने का मुझे दुबई से फोन आया था। आपका मिनिस्ट्री का ही है, लेकिन एक सवाल करने का था मेरे को, उसका बाद में जवाब दो, अकेले में मिलेगा। मेरा आवाज से पहचाना रहेगा, मैं स्टीवन बात कर रहे हैं। हाँ स्टीवन बोल। तो मेरे को मैं बाइबल तो इतना और आज जो पढ़ा रहा ना आप, तो अच्छा हो गया मैंने पहले से पढ़ के सब रखा करके और शैतान का बजा दिया करके। तो प्रेज गॉड, मेरा क्या हाल हो जाता, मेरा तो काम ही हो जाता था अभी तो काम खत्म ही हो जाता था। प्रेज गॉड। हाँ, मैं कभी लिख के नहीं रखता है, ये सब कुछ लिख के नहीं रखा, लेकिन ऐसा दबा के पेट के अंदर रखा है ना रिलीज करने के लिए, तो शैतान टच भी नहीं होता। जैसा आपने बोला था दीवार के अंदर, जैसा जो पेस्ट कंट्रोल में कैसा खड्डा डाल के वो दवा डालता है, वो दीवार के अंदर कीड़ा नहीं लगता है, वैसा ही अपना ये वो तो आपने सिखाया। प्रेज गॉड। लेकिन मुझे एक सवाल करने का था, मुझे अभी मत जवाब दो, आप आराम से दो, क्योंकि मुझे लगा आपको कल मिलने का था, आप मिला नहीं मुझे। कल भी आप मीटिंग में था मराठी। मुझे ऑपरेट करने को आता नहीं, जमीन का चीज आता नहीं करके। जमीन का चीज सब लॉर्ड ने दिया, लेकिन ऑपरेट करने को रहते जान दो। लेकिन जमीन का सब चीज तो है, थोड़ा थोड़ा सीख के। मुझे पूछना था सर, मैं हमेशा बाइबल पढ़ता है, जीसस ने सब डिसाइपल लोग का पाव जोड़ा था, मालूम है? जीसस ने सब डिसाइपल लास्ट सफर में, मालूम है ना? बराबर है। तो मेरे को लगेगा आप सुन रहा नहीं करके। बोल पाव लेने के टाइम पीटर इन लोग धोता है, तो पीटर बोलता है मेरा पाव मत धो, तभी लॉर्ड देता है। लॉर्ड क्या उसको एक चीज बोलता है ना, वो आज तक मेरे को समझा नहीं। तुम लोग को अभी समझ में नहीं आएगा, बाद में समझ में आएगा। देखो, आप जब अभी आपने तो वर्ड सिखाया, लेकिन लॉर्ड ने मेरे को सब सिखाया, लेकिन ये चीज पे मैं अटक जाता है। तुमको अभी नहीं समझेगा, बाद में समझेगा। बोलता हूँ सबको, तुम लोग को अभी नहीं समझेगा मैं क्यों जो रहा, बाद में समझेगा। ये मेरे को तुम अकेले में मिलेगा ना, बताओ कि हम लोग अकेले में बात करने में ना, मेरा लॉर्ड बहुत प्लीज गॉड। देखो, पहले आपने वर्ड पढ़ने को बोला, पढ़ा। मैं ये क्लिप के बराबर मेरे को आता नहीं था, क्योंकि आप लोग सब इंग्लिश में बात करता था ना, मैं चुप चुप के वर्ड लिखता था, लेकिन सब पढ़ता था ईमानदारी से। आप बोलता कितने बार, उतने बार ही पढ़ता था गिन के। आज ब्रदर स्क्रिप्चर के ऊपर बोलता है भाई हाथ 20 मिनट के अंदर, 20 मिनट के अंदर बोलता है। मैं कैसा मालूम है, 1/10 मेरा जो देता है ना, तो मेरा 120 होता है। लॉर्ड में क्या बोले, मेरा अकाउंट में से 120 निकालता लगता है, वो 10% ज्यादा। क्या नहीं लो, लॉर्ड ने इतना दिया तो लॉर्ड को देने के लिए क्या, उसका पैसा उसको दे रहा है, कुछ फर्क नहीं पड़ता मेरे को तो ब्लेस ही करता सब जगह से। दूसरी बात यह है कि मैं अभी ये सोचा कि मेरा जितना देर में जागा रहता है ना, सोता नहीं, उसका 1/10 में लॉर्ड को धन्यवाद को देता है। 2.5 घंटा, 24 घंटे से तो मुझे जब मैं शिप में मैं 1.5-2 घंटा सोता है 24 घंटे में, तो आपका याद आता है, आप कुर्सी पे की मारता है, बोला अरे वो 5 मिनट का जबकि मैं 4 घंटा प्रीच करता है, तो मैं 1.5 घंटे का जबकि मैं तो आराम से 24 घंटा निकाल सकता है ना काम में, है ना? देखो, हम लोग जो बताए, यू विल बी अकाउंट टू द कंपनी, बाइबल बेटा, तुम जिनके साथ रहेगा उनके अप्लाई करेगा और वर्ड को ओबीडिएंट रहेगा। आज यही टॉपिक है, वर्ड को ओबीडिएंट रहना। मैं वर्ड को ओबीडिएंट ही करता है। डू नॉट रिपे इवल फॉर इवल, बट रिपे इवल विद गुड। जाने दो वो किया ना, जाने दो, लॉर्ड उसको माफ करने दो। लेकिन प्रेज गॉड,
वो सिस्टर एक था कोई मुझे पाकिस्तान का सिस्टर था, तो मुझे मेरा मिला, मुझे वो सवाल किया एक सवाल किया कि अगर आप प्रॉब्लम को डरता नहीं, तो मैं बोला मैं आप कौन सा वर्ड बोल रहे हैं। मैंने रोज जो बोलता ना पॉलिश करके वर्ड रोज रखता है, मैं रोज जब प्रॉब्लम आता तो वर्ड ऑटोमेटिकली मेरा मुंह से आता है और मैं वही बात करता है, तो प्रॉब्लम लंबा भी जाता है और उसका सोल्यूशन भी मिलता है। सोल्यूशन मिलता है, अपना तो काम होता है। जैसा दवा बोलता ना, अरे डॉक्टर बोलता ना जैसा जीसस का वर्ड एक दवा है, दवा जैसा है, जो मांगता है वही बात उस टाइम पे करना होता है और पवित्र आत्मा करवाता है, बराबर है ना। हार्ट का तकलीफ रहेगा तो कान का डॉक्टर के पास। अभी अभी क्वेश्चन क्या है कि मेरा क्वेश्चन ये है कि जीसस ने वो चीज क्यों बोला था, अभी तुमको मालूम नहीं पड़ेगा बात। जीसस को जीसस उनका पाँव धोता रहता है ना बड़ा लोग का, हाँ तभी वो पाँव धोने के टाइम पीटर उसको बीच में टोकता है, बराबर है, तो मेरा मत दो करके, बराबर है ना। तो ये बोलता मैं रहेगा, तुम लोग को अभी नहीं मालूम पड़ेगा, बाद में मालूम पड़ेगा। वो वर्ड मेरे को आज तक नहीं समझा, क्यों ऐसा बोलते हैं। just open John 13:8 please. Yeah, okay. मैं डिस्टर्ब नहीं कर रहा ना ब्रदर। नहीं यार, क्या काय का डिस्टर्ब, प्रभु यीशु के राज में काय का डिस्टर्ब, मैं भी तो सीखेगा। अरे आपने मेरे को सिखाया तो मैं तो, हाँ वो ऐसा भी हो सकता है ना, भरोसा नहीं ना। सब सीखते एक दूसरे से भाई। देखते 13:8. Let's read that verse number 7 and 8. He answered and said unto him, What I do you know not now, but you shall know hereafter. So that is what he's explaining in the verse 12 and 17. 12वां और 17वां वचन में प्रभु यीशु सिखाता है कि वो क्या कर रहा है, और 8वें वचन पे लिखा है, पीटर said unto him, You shall never wash my feet. Jesus answered him, If I wash thee not, you have no part in me. Praise God. With me. No part with me. So surely Jesus is talking about something more than washing of feet that is involved over here. The reason for Jesus to set up such an example was the absolute necessity of getting rid of self-exaltation among Christians. Now, Jesus is the master, and the master goes down and serves. And when he's serving his disciples, it is a proof of no more, it is a proof of no exaltation, self-exaltation among Christians. प्रभु क्या है कि मैं अगर तेरा पैर को धोएगा नहीं, मेरे को इंग्लिश समझ करो। Okay, so he's saying that there will be that we must, all of us, get rid of self-exaltation among Christians, because there is a tendency that when the Lord begins to use us, we get into a spiritual pride, and not only spiritual pride, the leaders begin to rule over the disciples and begin to make them slaves and servants. As a Christian, I must get rid of the spirit, Lord, over my fellow Christians. And when that happens, the person will not be saved. He will begin to walk in pride. He will begin to abuse the other person, and he will begin to use that person. So in the kingdom of God, Jesus is giving us his own life example, that he, being the master, went and washed his servants, his disciples' feet, to say, I am here, your master, leader, your teacher, but I'm here to serve you. Now,
in every discipleship in this world, you will see that the disciple should serve the master. But Jesus' teaching is the master serves his disciples. And this is the example that Jesus is giving to all of us, that if you want to live a true Christian life, then you must learn to become a servant, not make others your servant. And especially the ones who are under you, who are your students, who are your disciples, you got to serve them, not they serving you. So when Peter said, not only my feet, but my whole body, what Jesus was saying is, Peter, it is not just your physical body that needs to be cleansed, but what needs to be cleansed is your spiritual mind, a complete cleansing of your mindset. So every one of us need a complete cleansing every day, because on one side or the other we get dirty in our mind, and our minds needs to be washed with the word of God. How can a person experience a pure life unless he has a pure mind? And how can a person have a pure mind unless he washes his mind? And how can he wash his mind? He washes his mind with the word of God. And that's when everything is done. So we know that the Jews, their ritual was that they wash themselves twice to prepare themselves for the Passover. And no doubts, the disciples had already washed themselves before they came for the Last Supper. Remember, the supper was the Passover meal. And he that had so bathed needs only to wash his feet. From the time he had his bath, and from the bath to have supper, only his feet is the one that touches the ground, and that's why he needs to wash his feet. Praise God. But what Jesus was saying is that his disciples were clean from sin, except for Judas, in whose heart it was to betray Jesus. And this betrayal also was permitted by Judas, because he had the freedom to choose, and he had given Satan the permission to use him. And that's how Satan used the opportunity, and Judas got deceived and he betrayed Jesus. So we also need to wash ourselves clean every day, so that we also, like Judas, should not in the temptation that we betray Jesus. Praise God. That is what Jesus says in verse number 14. Look at verse number 14. And Jesus setting an example. If I then, your Lord and Master, have washed your feet, you also to wash one another's feet. Now, that feet is not just the physical feet. Yes, that is a part of it, but much more of it is that I must be willing to do the lowest service for one another. I must be willing to do the lowest service for one another, and prefer the least in honor to myself. Normally what happens is, when I've done some service, I want the priest to announce my name. And if at all he forgets to announce my name, then I am extremely bitter. Praise God. But what we see over here is Jesus teaching us we are supposed to do not the top services
only, but also be willing to do the lowest of the lowest service to the point of washing one another's feet. So the act of washing feet is given to us by Jesus to inspire self-denying acts. Self-denying. And that's the mark of a Christian. So if I call myself a Christian, means I must be willing to deny acts, self-denying acts of kindness to everyone who is in need. So in other words, the literal washing of the feet is not practiced among Christians as a church ordinances, but what it means is we are supposed to look out for the poorest of the poor and serve him. And when we serve him and look after him, we are not supposed to take any glory or honor in doing that, but the glory and the honor belongs to God, because he's the one who has given you the heart to do it. He's the one who has given you the life to do it. So that is how, praise God. Praise So God. washing of the feet actually is serving others with self-denial and not taking any honor or exaltation of any kind, but doing it for Jesus. Yes. Yes, Marina. Yes, Austin. Stephen bhai. समझा Is समझा that clear? Is that clear? समझा 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 Praise God. Thank you, bhai. Okay. इधर है मुंबई में है क्या बोलो 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 अभी मीरा रोड पे मैं सोचा शिप से बात कर रहा है। मैं शिप से मिलता नहीं ना, नेट मिलता नहीं, तो बाद में इधर कल बोला आज मिलेगा तो पूछेगा, लेकिन मीटिंग के टाइम किसको डिस्टर्ब नहीं करने का करके पूछा नहीं। मैं 8 बजे भी हाथ ऊपर किया था। डिस्टर्ब जब होता है, कोई आता है प्रश्न पूछने के लिए, प्रश्न का उत्तर मिलता है, लेकिन जवाब मिलने के बाद उसको कभी इस्तेमाल नहीं करता है। प्रश्न पूछता है सिर्फ नहीं करता है। जानकारी के लिए, देखने के लिए भाई को कुछ आता है क्या, लेकिन जो स्कूल जॉब मिलने के बाद इसका इस्तेमाल करता है, उसमें स्वर्ग राज्य में अभी तो बहुत जय जयकार हो रहा है, क्योंकि सिर्फ काफी नहीं स्टीवन भाई, लेकिन काफी समय सुनकर बोल रहे हैं यही काम मुझे भी करना है, जो इसमें मैं अपने आप को ऊपर नहीं उठाता हूं, बल्कि प्रभु ने जो मुझे वरदान दिया है उस वरदान को लेकर लोगों का मैं सेवा करता हूं, और इसमें मेरी कोई महिमा नहीं है, मेरा कोई नाम नहीं है, ये जो भी नाम है वो प्रभु यीशु का नाम है। ठीक है भाई। ओके ब्रदर, गॉड ब्लेस यू ब्रदर। मैं अभी 10 बजे मेरा रूम में उसको एक फोन करने का, लॉर्ड के बारे में बताना, उसका हस्बैंड जेल में है, प्रेज गॉड, उसको वचन देने का और बताने का। ओके ब्रदर, ओके थैंक यू, गॉड ब्लेस यू ब्रदर, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, बाय। बाबा हेलो, anybody there? Yes. Sylvia, are you there? Yes, I'm here. अरे अभी वो भाईगिरी नहीं करता, तुम लोग भागो मत। Is this brother Stephen from Bombay? No, this is his younger brother. Okay. Praise God. He sounds like that only, no? Yes. That's खानदानी है। Sometimes even I sound like him. टीम वाला है ना? Praise God. Praise God. Hallelujah. Hallelujah. So I have to just leave. Can I leave? Yes, brother. Yes. Okay, you can do the closing prayer, okay? Yes. She can do the closing prayer and you can leave. Good night, Papa. आपण शेवटची प्रार्थना करूया
पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो की आज तू आम्हा सर्वांना इतक्या सुंदर रीतीने प्रभू दाखवून दिलं की तुझे वचन कशा प्रकारे कार्य करते प्रभू. आणि तू आम्हाला पुन्हा शिकवत आहे की आम्ही फक्त आणि फक्त तुझ्या वचनाशी आज्ञाधारक राहायचं आहे. प्रभू, आम्ही जितकी जितकी वचनं पाहिली त्या सगळ्या वचनांद्वारे एकच गोष्ट आम्हाला दिसून येते. ज्या लोकांनी तुझे वचन पाळले नाही, ज्याने ज्याने तुझ्या वचनाकडे पाठ फिरवली, प्रभू तू स्पष्टपणे सांगतोस की ते तुला हाक मारतील परंतु तू त्यांना उत्तर देणार नाही. ते तुझा धावा करतील परंतु तू त्यांच्याकडे पाहणार नाहीस. प्रभू, जेव्हा आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे वागत नाही तेव्हा आमच्यासाठी विनाश किंवा आमच्यासाठी अतिशय वाईट असा आमचा शेवट हा ठरलेला असतो प्रभू. आणि म्हणून तो आम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत आहे की आम्ही सर्वांनी तुझे वचन पाळावे. जसं संत पौल तिमोथ्याला सांगत राहतो की आम्ही जे निरर्थक शब्द आहेत त्याच्या मागे जाऊन गडबड करतात त्यांची संगत धरू नये, तर फक्त तुझ्या वचनाची आज्ञा पाळण्याचीच प्रभू एकच गोष्ट आम्ही केली पाहिजे. प्रभू, ह्या सर्व महान रहस्य तू आम्हाला शिकवत आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आज जी टीचिंग्स आम्हाला दिली आहेत आज्ञाधारकपणाविषयी, ती आम्हा सर्व पार्टिसिपंट्सना समजलेली आहेत आणि आम्ही ती आमच्या जीवनामध्ये वापरत आहोत. प्रभू, ही समजण्यासाठी तू आम्हाला आध्यात्मिक समंजसपणा दिलेला आहे. आणि प्रभू, आम्ही ही सगळी रहस्य स्वतःसाठीच राखून न ठेवता सर्वांसाठी मोकळी करत आहोत, तुझ्या राज्यासाठी, तुझ्या गौरवासाठी. अशी प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा गौरव जसा प्रारंभी तसा आता आणि युगाने हो. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. God is good all the time and all the time God is good. Amen. Hallelujah. Praise God. Thank you, Sister Praise Silvia. God. Thank you so much. Most welcome. God's all glory to Jesus. Praise God. Praise God.